होते ओमकार आणि किशोर 4G 5 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जय गणेश्वर दानसर आणि अंश व शीतल 11 DCC कोपरा या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. नाणेफेकीचा कॉल लागला तो मात्र अंश अँड शीतल 11 DCC कोपरा विन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द कोपरा टीम. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते दिबा पाटील साहेब आणि धर्मवीर कर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आणलेल्या तमाम क्रीडारसिकांचं मी सायनाथ राजे तलोजा मस्कूर गावलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतो आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या या सदाबहार मैफिलमध्ये. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्राप्ती live.in माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्र पार कव्हर केली जाते. आमचे ऑपरेटर असतील जितू दादा गोंदली आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पंचांच्या फायनल मध्ये अनिलजी टेंबे आणि आमचे प्रोफेशनल अंपायर लालचंद दादा गाभण एक अनुभवी गोलंदाज. मॅच ऑन. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल जी नीत पवार. हो यावेळी वेगवान होता चेंडू. ट्रॅकर जरूर होता. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू नाही आहे. चेंडू सरळ जातोय. शरीराचा वेध घेत चेंडू. पहिला चेंडू डॉट चेंडूची सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि अंतर्वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप फाईन लेग शॉट फाईन लेग मध्ये आपण देखील क्षेत्ररक्षण पाहतोय. गोलंदाज तयार. दुसरा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅट न केला होता. हो सुरेख गोलंदाजी त्याच्या स्लॉट मध्ये नाही. आडवा फटक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. किशोरच्या बॅट मध्ये हा चेंडू येत नाही. खऱ्या अर्थाने आपण पाहिला हा मैदान दानसर टीम साठी सातत्याने भरपूर लकी राहिला. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती मात्र किशोरला मात्र राहावं लागणार आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला 50+ धावा इथे बनवाव्या लागतील. समोर संघ आपण पाहतोय तितक्या ताकदीचा DCC कोबरा. गोलंदाज तयार. कटसाठी तड अंपायर नाही. ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. त्यावेळी चेंडू रिलीज होतो त्यावेळी आम्ही देखील शांत असतो. तुम्ही अपील करू शकता परंतु अपिलावरती निर्णय देण्याचा हा अधिकार पंचांचा असतो. तिन्ही चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतो जिनीत पवार. आपली पॉवर इथे दाखवत असताना परंतु किशोर देखील शांत बसणारा खेळाडू नाही. या गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटनं बिग विकेट. एकही चेंडू बॅटच्या रडार मध्ये नाही आला. फलंदाज बाद. निराशपूर्वक पॅव्हलियनच्या कक्षाने जात असताना किशोर 4Gचा अंत. पहिला फलंदाज बाद आमचे मधुकर केणी या ठिकाणी येतात.
चांगले व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवा करतात ते देखील. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 आला जबाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. भैरवनाथ रिडगर ब आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे स्मृती गावदेवी पिसारवे संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जो संघ नायक पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये नसेल त्या संघाला मात्र पॅनल्टीला सामोरे जावे लागेल, कारण टॉसचा बॉक्स समोरच्या संघाला आम्ही देत असतो. सिलिमी डॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. काय गोलंदाजी, वाखाणण्याजोगी गोलंदाजी जिनीची पाहिली. पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये काय दर्जेदार खेळ इथे साकारत असताना. शेवटचा बॉल 5 मध्ये 1. दांडी गुल फलंदाज बाद. फर्नीचे डिस्ट्रॉय. भूकंप आला त्या ठिकाणी मैदानावरती. फर्नीचे डिस्ट्रॉय. 2 बिग विकेट मैदानाच्या बाहेर. जे चाहते आहेत क्रिकेटचे ते व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेटालीचे ग्रामस्थ कोण आले असतील त्यांना देखील विनंती करेन व्यासपीठावरती या. धानसर असतील, कोपरा असतील, तलोजा मुस्कुर असतील, पिसारवे असतील, सर्व ग्रामस्थ मित्रमंडळाला विनंती करेन व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आमचे पार्थ पवार देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्धू आणि आता कैलास पोरजी, संपूर्ण पोरजी ब्रदर्स आता 5Gच्या स्पीड नाही ते फलंदाजी तुम्हाला इथे करायची आहे. गोलंदाज रोहित, वेग, प्रचंड वेग, बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट. काय गोलंदाजी करतायत, सुरेख लाजवाब गोलंदाजी. 7 चेंडू झालेत, 1 धाव. धाव पुस्तकावरती दयनीय अवस्था आपण पाहिली. जय गणेश्वर धानसर संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. रोहित कोहली भरपूर एक्सपिरियन्स आहे. फोलर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये डीप मध्ये जिनीत आहेत क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये. एकेरी धाव, एकेरी धाव. सिंगल न इथे मात्र धावफलक हलता आणि डुलट ठेवण्याचा प्रयत्न करतात. कैलास 4G पूर्णपणे जबाबदारी असेल आता कैलासवरती. 5 षटकामध्ये तुम्हाला 50+ धावा इथे बनवाव्याच लागतील. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, दिशा दाखवली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हा येतोय डीप स्कोर लेग, बाउंड्री रेषेच्या बाहेर. संघर्षाचा संघर्षमय चौकार. सुरुवात आता इथनं चालू केली संघर्षाला. कैलास स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं पेटालियन कडनं. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात बॅटच्या स्लॉट मध्ये. प्रचंड ताकदीचा वापर, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रूपदार संघर्षाचा संघर्षमय षटकार.
बरोबर धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे चालली आहे. एका डझनामध्ये 12 धावा गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. फटका बसतोय की जातोय? नाहीये, फटका बसलाय. फलंदाज बाद. आधी मिस टायमिंग आपण पाहिला, थोडीशी एनर्जी कमी पडली. फलंदाज कैलासला देखील परतावं लागेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. झटका क्रमांक इथे तिसरा लागतोय तो मात्र जय गणेश्वर धानसर संघाला. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज येतोय संस्कार म्हात्रे. मॅचचा आनंद घेत असतील आमचे धनंजय दादा 4G असतील, त्यानंतर सदा दादा 4G असतील आणि आमचे गोमेश शेठ माळी मॅचचा आनंद घेत असतील. गोल्डन मॅन आमचे योगेश दादा घरत देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आहे, सेकंड पॉवर प्ले. संस्कार म्हात्रे अपकमिंग स्टार. नवीन रक्ताला इथे प्राधान्य दिलं जाते. गोलंदाज तयार. अंतिम बॉल आहे. ओ इथे मात्र टॅपिंग क्रिकेट. चला षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते. धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहिला. टीम जय गणेश्वर धानसर संघ जाऊन टेपलाय 3 फलंदाज बाद. एका डझनामध्ये 12 धावा. यश कोळी सिद्धू 4G सध्या तरी शांत आहे 2 षटकामध्ये, परंतु आता आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 12 धावा धाव फलकावरती. ट्रॅकर होता, ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळण्यात जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळले जातात मैदानावरती. खराब क्रिकेट. इथे चांगला प्रदर्शन तुम्हाला दाखवावं लागेल. संघ अडचणीमध्ये संकटमोचक फलंदाजी तुम्हाला इथे दाखवावी लागेल. सिद्धूमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, तो होश आहे, तो जज्बा आहे, तो जुनून इथे दाखवावं लागेल. फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह करता डिमिटिकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, येतील वागतील, उचलतील, फेकतील तत्पूर्वी दुहेरी धाव. डेंजर एंडला रॉकेट थ्रो, परंतु नाही या 2 धावा. गुड रायडिंग बिटवीन द विकेट. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे टेपतो. धाव पुस्तकावरती एकूण धाव संख्या पाहिली तर 14 धावा आहेत. सिद्धू 4G स्ट्राईक एंड वरती संघाला सावरतोय. संघाला मात्र चांगली भागीदारी देण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो ब्लाइंड स्ट्रोक. या दुनियामध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवर म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ठोक कम ठोक, संघाला धोका, मग बिनधास्त ठोका, अशी फलंदाजी तुम्हाला इथे मात्र करावी लागेल. जबरदस्त मॅच, ला जवाब मॅच. इथे मात्र पैसा वसूल होणारा मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम मध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. बॅटची बिग विकेट. सिद्धूला देखील परतावं लागेल. निराशपूर्वक पॅवलिनचा रस्ता पकडत आणखीन एक फलंदाज बाद. झटका क्रमांक 4 जय गणेश्वर धानसर संघाला.
राहुल उत्कृष्ट गुणलेखक. हो इथे मात्र ऑफ साईडला उडवायचा होता. पंच लालचंद सरांचा इशाऱ्यात इट्स व्हाईट बॉल. पहिला व्हाईट बॉल मॅचचा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे गोलंदाज सज्ज यश कोहलीला एक यश जरूर मिळाले. राहुल मध्ये क्षमता आहे धावसंख्या उभारण्याची. ड्राईव्ह करतायत चांगला फटका डीप मधून क्षेत्ररक्षक जिनी देतात. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळेल सिंगल. प्रत्येक गोलंदाज चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश करत असताना सुरेख लाजवाब अशी गोलंदाजी इथे साकारत असताना यश कोहली षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 3 षटकामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. हो अगदी ज्या दिशेनं चेंडू हवा होता त्या दिशेनं चेंडू मात्र आला होता परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. षटक क्रमांक 3 पंचाने वाईट दिले लेग अंपायर तर इशारा आहे तो. आमचे स्पर्धेचे दमदार शिल्पकार सबसे ग्रेट कमलाकर शेठ साहेबांचा व्यासपीठाकडे आगमन दादा यावं आपलं मनपूर्वक गर्दी स्वागत आहे. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. मामा या लागले मॅच हो लागले आताच लागले हो चालेल. येस पंच काय थर्ड अंपायर तुम्हाला टायमर वरती घ्यायचा असतो. एवढा वेळ गेल्यानंतर पंचाने वाईट दिला तर वाईटच आहे. एवढं तुम्हाला 10 सेकंद असतात इंटरनॅशनल मध्ये तर आपण पाहिलं 10 सेकंद मध्ये तुम्हाला DRS घ्यावाचा असतो. शेवटचा बॉल आहे वाईट आलाय बॉल. संस्कार आहेत स्ट्राईक एंडला. गोलंदाज सज्ज अंतिम चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं अगदी षटक क्रमांक 3 चला 12th मॅन पाणी घेऊन चला आपण.
आता पेटावं लागेल. राहुल मध्ये क्षमता आहे, गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. हो, लेकटरचा सुलतान दिसतोय, परंतु पंचामच्या दिशेने बोलतायत, सांगतात वाईटची खून करत असताना अवंतर धावसंख्येमध्ये भर. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिला 18 धावा आहेत. 18 धावा आहेत. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती तनिष कोहली, अपकमिंग स्टार गोलंदाज, टीम टीसीसी कोबरा. स्विच हिट, क्या बात. जातो चेंडू सरळ दी बॅकवर्ड पॉइंटच्या वन, खणखणीत षटकार. याच दरम्यान दोस्ती दुनियात एक राजा माणूस, क्रिकेटला धर्म पंत मानणारा व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला 2 लकी ड्रॉसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आले, ते आमचे प्रवीण दलवी साहेब यांचं व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या मानाच्या सन्मानाच्या अभिषेकच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटकाराच्या बरोबरीनं संघदम पुढे टेबला आहे. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या तर 24 धावा. अशाच पद्धतीनं मी म्हटलं होतं या फलंदाजामध्ये क्षमता भरपूर आहे. आज गुणलेखक आमचे सुजलजी पाटील, भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार, षटकातील पुढे चेंडू ऑन सागेन, इथे मात्र स्विच हिट केला होता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, भीषण अपघात होण्याची शक्यता होती, नाहीये. बाईच्या स्वरूपात रन्स मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा पुढे टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्यात 25 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. रीडघर आणि पिसारबे संघ आपण रिपोर्टिंग करायचे पहा. तर याच दरम्यान रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीप पाटील सरांचा व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागतम. शुभ सुस्वागतम. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपण पाहिलं. बाद होते हिशात न तिथे टिपला जाईल. फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज पारस फुर्जीला आपण या ठिकाणी पाहतोय. कैलास फुर्जी यांचे जे सुपुत्र आहेत, परंतु इथे पारसला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता जागावं लागेल, पेटावं लागेल. कधी थांबायचं, कधी उठायचं, कधी दाबायचं, कधी पालायचं, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळतोय त्यावेळी यशाच्या परमोच्च शिखरावरती नाव तुमचं कोरलं जात असतं. स्ट्राईक एंडवरती पारस फुर्जी मध्ये क्षमता आहे. गोलंदाज तयार, षटकातील पोलीस चेंडू ड्राईव्ह करतात ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव सहजरित्या पुन्हा दुहेरी धाव. इथे मात्र डेंजर एंडला रॉकेट थ्रो, कलेक्टिंग करा. 2 धावा मिळतात. रोहित चेंडूवरती धावतात, पळतात, चेपतात, परंतु चेंडू डगआउट मध्ये आपण शांतता राखा प्लीज. डगआउट मध्ये आपण शांतता पाला. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर तनिष चांगली गोलंदाजी करतात. 27 धावा धाव पुस्तकावरती. टॅप करतात, बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आता मात्र चांगले मोठे फटके खेचावे लागतील पारसला. सुरुवात देखील खराब झाली. बिग विकेट मैदानाच्या बाहेर गेला. किशोरवरती भरपूर इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा होत्या. हो, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. तनिषची राहिली आहे, तनिष कोहली. सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 4 समाप्त. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिला. जय गणेश्वर दानसर संघ जाऊन टेपला. एकूण फलंदाज बाद झाले, त्या मात्र 5 फलंदाज बाद.
27 धावा धाव पुस्तकावरती. राहुलच्या खांद्यावरती आहे. राहुल मध्ये क्षमता आहे. स्लोवर समोरच्या दिशेनं. हो हो, व्हाट कॅच, कॅच ऑफ द मॅच. यश कोहलीनं टिपला झेल. संपला राहुल पोर्जीचा खेळ. करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. एखादा संघनायक इथे अनुपस्थित राहिला तर उपस्थित असणाऱ्या संघनायकाला आम्ही डायरेक्टली टॉस विन देतोय. यश कोहलीनं जबरदस्त झेल टिपला. सलमान ब्लाइंड स्ट्रोक. काय गोलंदाजी, परफेक्ट इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी. कुणाल कुणाल गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. सलमान सलमानला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्लोवर ड्राईव्ह करताय डीप मध्ये क्षेत्ररक्षकाची डीप एक्स्ट्रा कव्हरला. पारसला मात्र आता स्ट्राईक एंड वरती थांबावं लागेल. 3 चेंडू फेकल्यात, 1 धाव खर्च केली फक्त. काय गोलंदाजी, जबरदस्त ला जबाब गोलंदाजी. हो हो, इथे वाईट यॉर्कर, परंतु पंच लालचंद गावंड सरांचा इशारा तर इट्स वाईट बॉल. रिव्ह्यू आहे, तुम्ही डीआरएस घेऊ शकता वाईट साठी. यस यस, डीआरएस घेऊ शकता. व्हाईट बॉल. बॅटकट नाही रोहित. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय असेल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या पाहिली धाव पुस्तकावरती एकूण 29 धावा आहेत. चांगली स्कोरिंग आमचे सुजलजी पाटील आम्हाला जानकारी देत असताना. मोठे फटके मारावे लागतील पारसला. अडचणीमध्ये सापडत चालली टीम जय गणेश्वर दारसर संघ. या षटकामध्ये धावा येणं गरजेच्या राहतील. हो, फटका बसलाय बॅटची एजला. फसलाय फलंदाज पारस फोरजी.
स्वागत आहे आपलं. हो, चांगली फिल्डिंग जिनी. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. भरपूर विकेट गेल्यात. 31 धावा झाल्यात आणि 32 धावा कंपल्सरी इथे मात्र बनवावे लागतील. अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. हॅलो. चला तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब तोंडरे तळोजा मजकूर श्री नारायण क्रिकेट संघ पेठाले आयोजित कैलासवासी अक्षय बालाराम पाटील श्री छत्रपती ट्रॉफी 2026 एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले आदरणीय कमलाकर दादा पाटील यांच्या माध्यमातून साकारलेलं हे सुंदर असं पर्व. डे नाईट फॉर्मॅट मधली ही स्पर्धा आणि इथे मात्र आता टॉस केला जातोय. प्रवीण दलवी साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. दलवी साहेब यावं, खऱ्या अर्थाने तुम्ही आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आमचे आदरणीय कमलाकर शेठ पाटील आणि संपूर्ण संयोजक कमिटीच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. एका बाजूला रीडघर आणि दुसऱ्या बाजूला पिसारबे. स्टेल कॉल तर विजय पवार यांनी टॉस जिंकलेला आहे. तर प्रवीण सर नक्कीच आपण असं व्हायचं आहे. विजय टॉस जिंकलाय. डे फॉर्मॅट मधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर काय निर्णय घेशील? फलंदाजी. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर रीडगर संघ आहे. बऱ्याच वेळा एकमेकांविरोधात सामने आपण नेहमीच पाहत असतो तुमचे. तर काय प्रयत्न असतील? किती टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत प्रयत्न असेल. आज DA फॉर्मॅट मधली स्पर्धा आपण पाहतोय छत्रपती ट्रॉफी आणि खूप चर्चा आहे स्पर्धेची. काय सांगशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा दरवर्षी चांगली होती त्याच्यामुळे ते खेळायची इच्छा दरवर्षी असते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रीडगर टीम कॅप्टन आमच्या समेत आहे. गौरव, टॉस गमावलाय. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजी. आता तुला फिल्डिंग करायची कारण विजयने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली. तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. आज छत्रपती ट्रॉफी खेळण्यासाठी तुम्ही इथे आलेलात कारण बहुचर्चित स्पर्धा आहे. जेव्हापासून ह्या स्पर्धेचे बॅनर सुटले तेव्हापासून मात्र ही स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. तर इथे टॉस झालाय. सेकंड मॅचचा टॉस नक्कीच स्वर्गीय निरावंती जय भोलेनाथ गावदेवी पिसारबे या संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन मात्र त्याने फलंदाजी करण्याचा घेतलाय. धन्यवाद सर. त्याला 32 धावांचं आव्हान असेल ते मात्र DCC कोपरा समोर. तर सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार जाऊया आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रायगड समालोचक आसन समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य संदीप सरांकडे. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद आमचे साई राजे, आमचे जावई. थँक्यू. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विनंती, त्यांचं आमंत्रण, त्याचबरोबर आमचे कमलाकर शेठ पाटील यांचं आमंत्रण आज आम्हाला आलं. नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला घटक होण्याची संधी त्यांनी दिली आहे. तर वळूया मैदानाकडे मित्रांनो. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. खऱ्या अर्थाने अलॉट गर्दी या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच तब्बल 5वी रात्र आजची आपल्याला ही डे फॉर्मॅट मधली पाहायला मिळते आणि त्यातील तब्बल 4 दिवस रात्रमध्ये प्रेक्षकांची अलॉट गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. अतिशय चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. चांगला खेळ या मैदानामध्ये नक्कीच
या 4 दिवसामध्ये 4 नाईटमध्ये आपण पाहिलेला आहे. आजच्या 5व्या डे नाईटमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला सत्र समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 5 षटकांमध्ये टीम जय गणेश्वर धानसर संघाने मात्र इथे तब्बल 5 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती लावल्यात. 32 धावांचं आव्हान म्हणजे कुठेतरी मात्र इथे एक गोलंदाजीचा स्पेल अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलाय तो डीसीसी कोपरा संघाच्या माध्यमातून. आणि त्याच पद्धतीने जर सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल टीम धानसरला तर मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो देखील अचूक होता. कैलास पोरजे आहे बॅकअपला. दरम्यान एकच धाव मिळेल इथे. एका धावेने मात्र वैयक्तिक आपलं खातं ओपन केलंय फलंदाज रोहित कोहलीने. एक बहुचर्चित असलेला हा खेळाडू आहे रोहित कोहली. कोपरा संघ डीसीसी कोपरा संघ ज्या ज्या वेळेला खेळत असतो त्या वेळेला या खेळाडूची चर्चा. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अतिशय चांगल्या इन्फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपल्याला जिनीत पवार पाहायला मिळतं. एक अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर्स म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच जिनीत पवार. हो क्या बात आहे. इम्प्रोवायझेशन कव्हरच्या वरतून मात्र चेंडू खेळून काढलाय. जाईल चेंडू सीमा पार. आलाय हा चौकार. ओ क्या बात आहे. मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू क्लिअर होतोय. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार जिनीत पवारच्या बॅट मधून. 32 धावांचं आव्हान मात्र आता सहजता पूर्ण होईल का प्रश्न आता निर्माण झालाय. थोडासा टेन्शन मात्र वाढलाय तो जय गणेश्वर धानसर संघाचा, खास करून कैलास पोरजी. पुन्हा एकदा रेटम राऊंड विकेटने हा चेंडू मात्र स्क्वॉड बॅटत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय. हा बॅक टू बॅकचा 3रा चौकार. तीन चेंडूंमध्ये 3 चौकार जिनीत पवारच्या बॅट मधून. आणि सामन्याला मात्र इथे एक वेगळं वलन देण्याचा प्रयत्न तो करतोय. 32 धावांचं आव्हान असताना मात्र सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हरचा अप्रतिम प्रयास. चेंडू सीमा पार. जिनीत पवार ब्रँडेड 4. पाटील यांनी थाट उभा केलाय. ऍक्च्युली पाहायला गेलं तर महासंग्राम क्रिकेटचा आपण पाहतोय. हो क्या बात आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू सीमा पार. 5 चेंडूंमध्ये 5 चौकार ठोकून मात्र आजची रात्र डे नाईटची रात्र साईराजे पूर्णपणे आपल्या नावावरती करतोय की काय हा कोपरा संघ, खास करून जिनीत पवार. मान वंदनाच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण स्पर्धेचं नामकरणच तेवढं सुंदर आहे, श्री छत्रपती ट्रॉफी. कारण नाव आल्यानंतर अंगामध्ये शहारा उभा राहतोय. असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. कमलाकर शेठ पाटील यांनी उभा केलेला हा एक अतिशय अप्रतिम थाट, जबरदस्त आणि तेवढा चांगल्या पद्धतीचा सामना मैदानामध्ये. कोपरा वर्सेस धानसर. 21 धावा धाव फलकावरती. हो क्या बात आहे. हो क्लास 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 दाखवला गेलाय. रोहित कोहली थोड़ा हंसतोय, क्योंकि कहा जाता है ना कि खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलने लगता है. असंच कुठेतरी वाक्य
लागू पडेल, कारण 5 चेंडूमध्ये तिकडे 5 आले जिनीत पवारच्या, आणि इकडे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे रोहितने. हो, इसीलिए तो पहचाने जाते हैं रोहित कोहली, और इसी के साथ ये मुकाबला पूरी तरह से फिनिश की तरफ बढ़ रहा है. आणि की धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 31 वरती. 32चं आव्हान आता. चला, पिसारवे आणि रेडगर फक्त एका धावेची गरज आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये सामन्याची हवा काढली आहे. गोलंदाज इथे पाहतोय तुषार. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. 31 धावा 32 धावांचं आव्हान असताना मात्र कैलासपूरजी थोडासा महागडा ठरलाय. कारण कुठेतरी एक अनुभवी खेळाडू कैलास, अनेक वर्षाचा दांडगा अनुभव, परंतु कधी कधी नेहमीच अनेक मैदानं गाजवणारा तो खेळाडू. कधी कधी नेहमीच तशा गोष्टी होत असतात, परंतु इथे मात्र ही विकेट आली आहे. 31 धावा धावफलकावरती एका धावेची गरज आहे. कोपऱ्याचे आमचे महेश पाटील देखील इथे आहेत. संघाचा बॅकअप देण्यासाठी ते इथे उपस्थित झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सक्षम कोहली. पहिल्यांदाच असं वाटतंय की पहिल्यांदाच उतरलंय की काय, कारण उतरल्यानंतर एवढ्या टाल्या शिट्ट्या वाजल्या त्यांच्या डगआउट मधून, परंतु सध्या तरी तुमची परिस्थिती चांगली आहे म्हणून ह्या गोष्टी घडतात. बिकट असल्यानंतर सक्षमला उतरा म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची ताकद दिसेल, पण त्याने देखील त्याची क्वालिटी दाखवायची आहे. सक्षम कोहली उर्फ काहीतरी त्याचं नाव आहे, काजू. 4 धावा. सामना संपला गेलाय. अभिनंदन टीम डीसीसी कोपरा. तर चला, पिसारवे टीम बॅटिंग कॉल. चला, विजय पवारने निर्णय घेतलाय की बॅटिंग आम्ही करू. तर रेडगर संघ आपण नक्कीच मैदानाचा ताबा घ्यायचा, फिल्डिंग साठी लगेचच मैदानामध्ये जायचंय. आणि एक विशेष कौतुक नक्कीच मी करेन कमलाकर शेठ तुमचं, की बरेच चर्चा झाली, मी बऱ्याच दिवस ऐकत होतो, बऱ्याच प्रेक्षकांची चर्चा झाली की अशी स्पर्धा असली ना तर खूप सुंदर, कारण 10, 10:30, 11च्या आतमध्ये तुम्ही सामने संपवता याला महत्व आहे. आणि अशा स्पर्धा व्हायला हव्यात. डे नाईट फॉर्मॅट असेल तर कम्प्लिटली तुमचे 4 वाजता तुमचा सामना सुरू झाला पाहिजे, आणि ते तुम्ही सातत्य टिकवलं. साई राजे, वा क्या बात आहे. खरोखर साई असल्यानंतर विशेष नाहीये. तर अख्खी रात्र आपल्या जवळ आहे. नक्कीच खूप चर्चा होईल याच्या शंका नाहीये, कारण कमलाकर शेठ आणि आमचं खूप चांगले संबंध आहेत. अतिशय चांगला त्यांचा जीव प्रेम आमच्यावरती नेहमीच राहिलेला आहे. तर इथे अभिनंदन नक्कीच डीसीसी कोपरा संघ आणि दानसर संघाचं देखील हार्दिक आभार करतोय कैलासपूरजी आणि किशोर. चला, आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. यस साई. चला, कैलास दादा या किशोर दादाला सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. सन्मान घेतो आम्ही किशोर पोरजे आणि कैलास दादा पोरजे. आपण या आपला सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतो. कैलास दादा या पण आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. जिनीत 9 आउट्स, काय धावसंख्येचा पाऊस त्यांनी पाडला. 5 षटकांची मॅच 2 षटकामध्ये समाप्त आणि 2 विकेट देखील. या सुनीलजी मोरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या जोडीनं तुकाराम शेठ पाटील, क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व, आणि अविनाशजी पाटील. या पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ट्रॉफी देण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. विजयजी राजे आमचे बंधू आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज. आम्हाला त्या पुरस्कृत करण्यात आल्या. स्वर्गीय नानाशेठ गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय विलाजी गरज साहेबांच्या माध्यमातून आम्हाला त्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यांचं देखील मनापासून आभार. जिनीत वाईल्ड कार्ड कार्यार्थ नाव एंट्री म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. काय म्हणशील एकंदरीत या विजयाबद्दल? नक्कीच आम्ही खूप बॅकफुटला होतो, पण तुम्ही एंट्री दिली, धन्यवाद तुमचा. आयोजन कसं वाटतंय? आयोजन हे खेळण्यासाठी आम्ही